कृष्ण भगवान की जय. ही मदालच आपल्या लेकराला सांगत आहे. त्या प्रकरण राजा भरताने एके दिवशी विचार केला तरुणपणामध्ये, म्हातारपणामध्ये नाही. म्हातारपणी राज्य सोडून द्यायचा विचार करणं हे वेगळं आणि तरुणपणात राज्य सोडणं हे वेगळं. एक कोल्ह काय झालं, बोरीच्या खाली गेलं, त्याला बोरं खायचे होते. बोर पिकलेली होती, त्याला बोर खायचे होते, पण खाली बोरं पडलेले नव्हते आणि वरचे बोरं तोंडाला येत नव्हते. बाकीचे सगळे कोल्हे, ते कोल्याचा मालक होता, बाकीचे सगळे आले, म्हणले बोरतच खूप सुगंध यायला. ते मला मूर्ख कुठले, हे सगळे बोरं कसे आहेत, आंबट आहेत. या बोरीचे बोरच खायचे नाही आपल्याला. आता ते बोर आंबट होते का त्याच्या तोंडाला येणं गेले, तोंडालाच येणं गेले त्याच्यानं. त्या कोल्ह्याच्या बोर तोंडालाच येणं गेले, म्हणून सगळ्याला काय म्हणलं, तो बोर आंबट आहे. म्हातारपणी आपल्याला जाऊ द्या, आता सगळं सोडून द्यायचं म्हणणं हे वेगळं आहे. कारण का सोडून द्यायचं, आधीच आपल्या हातातल्या चाव्या सगळे पोरं घेऊन बसतात आणि मग आपल्याला सोडून द्यायचं. आता आपण सगळा कारभार सोडून द्यायला, असं म्हणण्यात काय अर्थ आहे का त्याच्यात? त्याच्यात काही अर्थ नाही. तसं राजा भरताना तरुणपणामध्ये राज्य सोडलं, म्हातारपणामध्ये नाही. तरुणपणातलं वेगळं कार्य. मग तरुणपणात सोडणं म्हणजे त्याचा खरा त्याग झाला. आणि म्हातारपणात मध्ये आता विचार करा, एक जणाला म्हणलं घ्या या फुटाणे खाऊ, मला महाराज आपण फुटाणे खात नसतो. काय झालं, गेल्या वर्षी तर तुम्ही चांगले खाऊ लागले, मला आपण फुटाणे खायचंच सोडून दिले. ते म्हणलं कशामुळे फुटून, म्हणलं दाढाच पडल्या. नाही म्हणून सोडून द्यायचे, ठीक, याला त्याग म्हणायचं नाही. त्याग वेगळा असतो. तसा राजा भरताचा तो त्याग होता का, तो अंतःकरणातून त्याग होता. तो एके दिवशी त्याने विचार केला, चक्र विचार कसा केला की मी जे राज्य करायलो, हे राज्य एके दिवशी मी मेल्याच्या नंतर, मी मेल्याच्या नंतर तिजोरी जाग्यावर राहील, राज्य कारभार दुसरा चलवल, माझा रथ आहे रथ जाग्यावर राहील, घरदार सगळं जाग्यावर राहील आणि सगळं जाग्यावर राहील. माझ्यासोबत येणार काय, माझ्यासोबत तर काही येणार नाही. आणि मग आता येणार काही नाही हे खरं आहे, पण मग आज मी जर याची त्याची हाव करत बसलो तर माझा परमार्थही जाईल. त्यापेक्षा आहे याच्यात समाधान मानवून चिंतन करीत बसावं. म्हणून राजानं, कारण सगळे हे नाते गोते कसे आहेत, सगळे जे आपले बंधन आहे हे नाते गोते कशाचे आहेत, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत काळीचे नाही कोणी. काका बोला, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत काळीचे नाही कोणी. गोपाल कृष्ण भगवान. जग हे कसं आहे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. जग हे असं आहे, दिलं घेतलं तर सगळं जग चांगलं म्हणते, नाही घेतलं तर मग हे जग कोणाचं नाही. त्यासाठी त्याने विचार केला, एके दिवशी आपण गेल्याच्या नंतर सर्व इथंच राहील आणि हा सगळा बाजार मायेचा आहे. नामदेव महाराजांनी या अभंगामध्ये वर्णन केले की बाबा सगळेजण कसे असतात, मित्र जरी असले अंतकाळ झाल्या कोठपर्यंत येतात, स्मशानापर्यंत. अगोदर विचार करा, लग्न झाल्यावर आपले सगळे सोयरे मंडळी मित्रमंडळी लग्नाची वरात निघाल्यावर आपल्या मागं चालतात का पुढं चालतात? भालेराव, नवरदेव घोड्यावर बसू द्या, सगळे कुठं चालतात? पुढी.
अंत्ययात्रा निघाल्यावर नवरदेव घोड्यावर बसल्यावर सगळे पुढे चालतात, नवरदेव एकदा माग आहे. आणि अंत्ययात्रा निघाल्यावर हे एकटंच पुढे असते, बाकीचे सगळे मागे असतात. राजा भरत म्हणला सगळे मला एकट्याला त्याच्या अशी अवस्था होईल. आणि स्मशानात गेल्याच्या नंतर नामदेव महाराजांनी फार सुंदर अभंग केले पाय. अंतकाळी मी परदेशी ऐशी जाणोनी मानसी, मग मी ऋषिकेशी शरण तुझशी आलो. नवमास गर्भवासी कष्ट दिदले ज्या मातेशी, तवती निष्ठुर झाली कैशी अंती दूर राहिली. बहीण बंधूचा कळवळा ते तू जानशी दयाळा, जेव्हा लागली यम श्रंखळा अंती दूर राहिला. जीवी बापाची आवड मुखी घास घालोनी करी कोड, जेव्हा लागली यम ओढ तेव्हा दूर राहिला. देहग्रहीची कामिनी ती तव राहिली भुवनी, मी तव जळतसे स्मशानी अग्निसवे एकला. मित्र आले गोत्र झाले तेही स्मशानी परतले, अंती टाकुनिया गेली मज लागी एकला. आईशे जाणोनी निर्वाण पाहे, मनुष्य देह मागुता नाही. नामा मने तुझ्या पायी ठाव देई विठोबा. म्हणून मित्र आले गोत्र झाले सगळे स्मशानापर्यंत आले. आणि एकदा पेटलं जय हिंद बस. मग तो म्हणला मी तव जळतसे स्मशानी अग्निसवे एकटा. आणि हे दुःख राजा भरतानं पाहिलं आणि तात्काळ आपल्या राज्याचा त्याग केला. आणि राजा भरत गंडकी नदीच्या ठिकाणी तपश्चर्या करण्यासाठी आलेला आहे. रात्रंदिवस राजा भरत गंडकी नदीवर एकटा आला. पर्णकुटी बांधून तो साधना करू लागला. ओम नमो भगवती वासुदेवाय, ओम नमो भगवती वासुदेवाय. वासुदेवाय वासुदेवाय वासुदेवाय. भगवंताचं तू चिंतन करू लागला. कालांतरानं साधनेमध्ये थोडी अडथळा आला. कारण भगवान विचार करा परीक्षा घेत असतात भक्ताची. कारण परीक्षा भक्ताची असते. आपण सोनाराच्या दुकानात गेल्याच्या नंतर किंवा हार्डवेअरच्या दुकानात गेल्यावर आता विचार करा, भंगार जमा केलं काही मुलांनी, ते जर त्या भंगारवाल्याला विकू लागलं ते तपासून पाहते का भंगार? ते मग ते टाका या डब्यात, पोत्यात टाकून देते, काय द्यायचे ते देऊन टाकते लेकराला. पण आपण जर सोनाराच्या दुकानात गेलो तर अंगठी घेऊन, सोनार म्हणते का मोजान ज्याला टाकून द्या, किती पैसे घेऊन जा. नुसतं पाहिल्यानं जमत नाही, त्याला ते लावून पाहतय, किती कॅरेटचं आहे ते पाहतय, त्यावेळेस त्याची आधी त्याची परीक्षा. मग विचार करा, परीक्षा ही चांगल्याचीच असते भक्ताची. गतिरोधक कोण्या रोडला असतात? चांगल्याच रोडला असतात. एक नाही म्हणायला काय, गतिरोधक सगळे येते. तुमच्याकडे एक खटाव चुकवायला गेलं तर 2 खड्डे पुढे यायले, तर गतिरोधक पुन्हा काय करायचे त्याला. म्हणून गतिरोधक हे चांगल्या रोडला असतात. आणि परीक्षा ही भक्ताचीच असते.
तर आता परीक्षा घेण्यासाठी भगवंतानं काय केलं, एके दिवशी तो राजा भरताशी साधना करता करता सकाळी सकाळी हरणीचा कळप आला. प्रसूत काळ ज्या हरणीचा जवळ होता ती पाणी पिऊ लागली. नाथ महाराजांनी वर्णन केले त्याचं. सन्निहित प्रसूती काळी मृगी जळप्राशिता जळी ऐकोनी पंचाननाची आरोळी उडाली तत्काळी अतिसत्राने धाके गर्भू पडता जळी भरत स्नान करी ते काळी ऐकोनी पंचाननाची आरोळी उडाली तत्काळी अतिसत्राने. ओ पाणी पिण्यासाठी तो कळप आला. त्या हरणीचा प्रसूत काळ जवळ आलेला होता. तितक्या वेळात एका सिंहानं आरोळी ठोकली. आरोळी ऐकू आल्या बराबर त्या हरणाचा कळप पाण्यात उड्या मारल्या. पण हिचा प्रसूत काळ जवळ आल्यामुळे हिचा गर्भ पाण्यात पडला आणि ती पुढं पोहत गेली. तो पाण्यात पडलेला पाडस असं वाहत जाऊ लागला. राजा भरत पुढच्या ठिकाणी सकाळी सकाळी सूर्याला अर्घ्य प्रदान करू लागला. ओम मित्राय नमः, ओम रवये नमः, ओम भास्कराय नमः. अनेक प्रकारानं भगवंताच्या नामाचं चिंतन करत तो अर्घ्य प्रदान करू लागला. असं ओंजळीत पाणी घेतल्याबरोबर हातातच त्याच्या तो गर्भ आला पाडस. डोळे उघडून पाहतो तर आता जन्मलेलं पाडस आहे. ते न विचार केला राजानं आता सोडाव तर पाण्यातली मगर माशी खाऊन टाकतालेला. वर आणलं. वर आणल्याबरोबर पाण्याच्या वर आलं. थंडी गेली की ते लागलं उड्या मारायला. टन टन उड्या मारायला. राजा म्हणलं किती सुंदर जीव आहे, याला जर आता सोडलं तर काही लांडगं कोलं खाऊन टाकेल. आता विचार करा, मोहात गुंतला तसं आपण मोहात गुंतलेलो असतो. राजा भरताने एवढं राज्य सोडलं कशासाठी आला? भजन करायसाठी. पण भजन करता करता हरणाच्या प्रेमात पडला. एकांतामध्ये एकट्याचं भजन चालायचं. आता भजन करता करता पटकन लक्ष यायचं, माझं पाडस कुठे हो? ते आता फिरायचं लांब लांब जरा. तसं कथा ऐकता ऐकता आपल्याला आणखी काही लक्ष येते. कथा ऐकता ऐकता आपल्याला सुद्धा तसे लक्ष येतात. एक जण पंढरपूरमध्ये आल्याच्या नंतर आता आषाढी यात्रेला तुम्हाला सगळ्याला माहिती आहे कशी गर्दी असते, किती गर्दी असते. खचाखच बसायला जागा नाही. आमचे शिव काकाला माहिती आहे, एक वेळेस ते बाहेर पायऱ्यावर झोपले, त्या दुसऱ्या मठाच्या दुसऱ्या पायऱ्यावर झोपले रात्रभर. इतकी गर्दी, बसायला जागा नाही. आणि एक व्यक्ती दशमीच्या दिवशी आला, एकादशीच्या दिवशी त्याला दशमीच्या दिवशी संध्याकाळी बसला, एकादशीला तिथं आला. आणि मग आता एकादशीच्या दिवशी रात्री संध्याकाळी तितक्या गर्दीत तो झोपला. दशमीच्या दिवशी तो रात्री का बसला तर दिवसभर त्यानं फवारलेलं होतं. आणि मग रात्री एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये त्याला स्वप्न पडायले, पाठीवर पंप आहे आणि ते फवारायला. तितक्या गर्दीत उभं टाकलं, ते गुडघ्या उभं राहिलं ना असं हात करायला. त्याला म्हणलं बाबा तू, अरे त्याला सावध केलं, हे असं का करायला, असं का झुलायला? म्हणलं बाबा ओ वारकरी काय करायला? म्हणला गज बसा, एकच टाकी राहिली. म्हणलं एक टाकी राहिली? म्हणले करायले काय? मला फुवा राहिलो. अरे म्हणलं वारकरी तर इथं कोणतं बोर तो वार करायला या. मग सावध झालं. म्हणलं महाराज खरंच मी फवारू लागलो. अशी अवस्था आहे आपली. मग विचार करा, एक करायला गेले की आपल्याला दुसरं आठवण येते. राजा भरताची अवस्था तशी झाली तिथं. स्मरण करता करता ते पाडस लक्षात यायचं. अशा प्रकारे राजाच्या चिंतनातला काळ त्या पाडसाच्या चिंतनात गेला. आणि शेवटी पाडस मोठं झालं, राजा वार्धक म्हातारा झाला. आता लेकरू मोठं झाल्यावर ते हाताला येते का? आवाज दिल्यावर ती लांब पळून जाते. आपलीच अवस्था घ्या ना, आपण किती कामाला गेलो ते लांब पळून जाते. तसं राजा भरताचं झालं. त्या हरण लांब लांब पळायले. राजा भरताच म्हातारा झाला. अंगाला एके दिवशी ताप आला आणि ताप आल्याच्या नंतर तो बसला. आता विचार करा, तो विचार करू लागला, माझ्या पाडस हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल. आता मरणाचं कसं होईल विचार करावं का हरणाचं कसं होईल विचार करावं? मग आपण कोणता विचार करणार? आपल्या बबीचं कसं होईल, छबीचं कसं होईल.
आपला याचाच विचार चालतोय. राजा भरतानं मरणाचं कसं होईल नाही बाबा, आपला अंतकाळ कसा होईल याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवट गोड व्हावा याचा विचार आपल्याकडे नाही. नाथ महाराजांनी रामायणामध्ये वर्णन केले, जरा घातला अर्ध जळी तरी तो स्त्री पुत्रा तेचे न्याहाळे, म्हणे नातरुंडाना मज जवळी ममता मिळी देहांत. शेवटची अवस्था आली, म्हाताऱ्याच्या तोंडातून दूध इकडे तिकडे चालले तरी ते पत्राच्या नाल्या मोजायले, तरी विचारलं ना तर ते म्हणते बाबा ते आला का नातू पंतू त्याच्या लक्षात येते, त्याला बोलवा याला बोलवा. बोलवल्याच्या नंतर करणार काय? काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण शेजीची कामीन दूर राहे, सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भले, तुका म्हणे तूज सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचोनिया. शेवटी हरणाचं कसं होईल म्हणता म्हणता राजा देह ठेवला. नाथ महाराज म्हणतात, देहाशी येता मरण भरताशी मृगाचे ध्यान. देहाला मरण येत असताना या लागी मृग जन्म पावला आपण, जन्मांतर कारण ऐसे झाले. अंतकाळी जे मतीन तेच प्राणी अशी गती. अंतकाळच्या वेळेला जसं आपण स्मरण केलं तसा पुढचा जन्म मी घेतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेच झाले अंगे हरिरूप. म्हणून विचार करा, एक दुःख आपलं संपलं, जन्माचं दुःख आपलं संपलंय. आता एक दुःख राहिले, ते कशाचं? मरणाचं. मरणाचं दुःख गोड करण्यासाठीच कथा ऐकायची. मृत्यू हा मंगलमय व्हावं याच्यासाठीच कथा कीर्तन साधना ज्या करायच्या त्याच्यासाठीच करायच्या. भगवंताचं नाम चिंतन करता करता देह जावा. जर ते साध्य झालं तर जमलं, नाहीतर काय आपलं देह, पशु मरतात माणसं मरतात, त्याच्यामध्ये काय फरक आहे? त्यासाठी अंतकाळ गोड व्हावा. राजा भरतानं हरण हरण म्हणता म्हणता देह ठेवला. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. हरण म्हणता म्हणता देह ठेवला. दुसरा जन्म हरणाचा मिळाला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला आणि घाला तो घातला वासनेने. हरणाच्या जन्माला घेतला. हरणाच्या जन्माला गेल्याच्या नंतर मग यायला कळायले आता मी किती मोठा राजा होतो, संपूर्ण देशाचा राजा होतो, आणि एक हरणाच्या पाडसाल जन्माला गेलो. पण त्यानं विद्वत्ता त्या काळात सुद्धा सोडली नाही. पशुच्या जन्माला जाऊन विचार करा, त्यासाठी माणसानं पशुची कोणी निंदा करू नये, वृक्षाची सुद्धा. कारण हे पशु जरी जन्माला आले असतील, ऐश्वर्यात पशु राहत असतील, पण हे मागल्या जन्मातले कोण होते हे काही सांगता येईल का? नाही. आता विचार करा, आपल्या परभणी जिल्ह्यातील ठाकूरबाकडे घोडा होता, ते एकादशी व्रत करायचा. मग आता मागल्या जन्मातला कोण होता तो? एखादा साधूच असावा, ज्याची साधना अधोरी झाली तरी त्यानं त्या पशुच्या जन्मात आल्याच्या नंतर व्रत सोडलं नाही. ही साधना आहे. तसं विचार करा, मृग जन्माला तो गेला, त्याही जन्मामध्ये त्याने एकादशी व्रत करावी. कालांतरानं तोही जन्म संपला आणि नंतर पुन्हा मनुष्य जन्मामध्ये त्या राजाचा जन्म झाला. ब्राह्मण कुळात जन्माला आणि नंतर मात्र राजानं आपलं संपूर्ण काळच भगवंताच्या नामचिंतनामध्ये घातला आणि शेवटी आपलं सार्थकता करून घेतली. एकदा माणूस चुकला, एकदा हातचा चुकला की गणित. हो गिरी महाराज, जरा बोलत जा तुम्ही, तुमचा आवाज निघणच आज. रात्री नाचल्यामुळं होय. बरोबर. गोपाल कृष्ण भगवान. मग एकदा हातचा चुकलं की गणित चुकलं. एकदा एक जन्म गेला की अनेक प्रकारानं दुसरा कोणता जन्म मिळेल हे सांगता येत नाही. म्हणून राजा भरताची ती अवस्था झाली. असं करता करता तो राजा भरतानं रहुगणाला उपदेश करून त्यालाही मुक्त केलं आणि राजा भरतही मुक्त झाले. गोपाल कृष्ण भगवान जय राधे
ओम नमो भगवते वासुदेवाय। राजोवाच निवृत्ति मार्ग कथित अदोभाग भगवता यथा कर्मयोगोपलब्धेन ब्रह्मणा यद संस्कृती। असो या 6व्या स्कंदाला सुरुवात करत असताना राजा परीक्षितीने प्रश्न केला, आपण निवृत्ती मार्गाचं मला वर्णन करून सांगितलंय, कारण निवृत्ती मार्गाचं वर्णन केलेलं आहे, त्याच्याद्वारा अर्चिराजी मार्गाचं जीव क्रमशः ब्रह्मलोकात जाऊन पोहोचतो, नंतर ब्रह्मदेवा बरोबर तो मुक्त होतो, असंही तुम्ही वर्णन सांगितलंय। मग आता निवृत्ती मार्गाचं वर्णन सांगितले, प्रवृत्ती मार्गाचं सुद्धा वर्णन तृतीय स्कंदामध्ये केलेलं आहे। 4थ्या 5व्या स्कंदामध्ये प्रियव्रत उत्तानपादाच्या वंशाचं वर्णन केलेले, पंचम स्कंदाच्या शेवटी खगोल भूगोलाचं वर्णन केले, अनेक प्रकारच्या नरकाचं वर्णन केलेले, 28 प्रकारचे नरक या पंचम स्कंदाच्या शेवटी वर्णन केले। आता या नरकात जायची वेळच येऊ नये असं साधन मला सांगा। हे नरकाचं दुःख ऐकून राजा परीक्षितीला फार दुःख वाटलं, आणि या नरकात जायची कधी वेळ येऊ नये हे साधन सांगा। त्यावेळेस शुकदेव सांगतात, राजा सगळ्यात या कलियुगात श्रेष्ठ साधन आहे भगवंताचं नाम, नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे। हे सांगत असताना तिथं अजामिळाचं उदाहरण दिलं। दुष्ट अजामिळ असणारा, वाईट आचरण करून दुष्ट बनलेला, चांगला होता अगोदर पण संगतीनं बिघडला। माणूस बिघडतोय संगतीनं आणि चांगलंही होतंय संगतीनं। कुसंगत आणि सुसंगत हे संगतीचे परिणाम या ठिकाणी वर्णन केलेत। त्यासाठी जीवनामध्ये माणसाला दुसरं काही करता आलं नाही तर संगती तरी चांगल्याची करावं। काही कमवता नाही आलं तर काही हरकत नाही, श्रीमंत नाही बनता आलं तर काही हरकत नाही, पण जीवन उज्ज्वल बनवण्यासाठी संगती तरी संताची असावी। असं संताच्या संगतीमध्ये जीवन जगण्याचा सदोदित प्रयत्न करावा, कारण या संगतीमध्ये जर आपण राहिलो तर आपलं जीवन उज्ज्वल होईल। त्यासाठी राजा परीक्षितीला शुकदेव सांगतात, हे राजन, संघ हा महत्वाचा आहे, कारण जीवन जर सुधारायचं असेल तर संताना की संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी। संताना की संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी। अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी।
संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे संतन की संग लागरे तेरी आची बनेगी. संताच्या संगतीमध्ये जीवन उज्ज्वल बनतंय. अशी ही सर्वश्रेष्ठ संगत साधूची आहे. शेवटी या अजामिळाचं जीवन, भ्रष्ट झालेलं जीवन सत्संगतीनं दिव्य झालं. आणि दिव्य होऊन अजामिळानं साधूच्या सहवास काही घडला आणि आपल्या मुलाचं नाव नारायण ठेवलं गेलं. आणि या नारायण नामाचं चिंतन करून दुष्ट अजामिळ मुक्त झाला. गोपाल कृष्ण भगवान. अशा प्रकारे पुढे कथा सांगत असताना एक वेळेस देवांचा राजा इंद्र हा ऐरावत हत्तीवर बसून फिरत होता. फिरत असताना त्या इंद्राला रस्त्यामध्ये दुर्वास ऋषी भेटले. दुर्वास ऋषी भेटल्याच्या नंतर दुर्वास ऋषीला वाटलं रस्त्यात राजा भेटला, गळ्यातले हार काढला, इंद्राच्या गळ्यात घातला. इंद्राला राग आला किंवा महाराजानं हार माझ्या गळ्यात घातला पण त्याच्या गळ्यातला. अपमानास्पद वाटलं, कारण मोठा माणूस आहे, मोठा माणूस आहे. श्रीमंतीचा त्याला काय चढला? गर्व चढला, गर्व. आणि श्रीमंतीचा गर्व चढला म्हणून दुर्वास ऋषीचा अपमान केला इंद्रानं. गळ्यातला हार काढला आणि हत्तीच्या सोंडीवर टाकला. हत्तीनं घेतला आणि पायाखाली तोडवला. दुर्वास ऋषी म्हणले अरे अरे रे, हे श्रीमंतीच्या मदामध्ये काय झालाय? याला सामान्य व्यक्तीचा मानपान राहिलेला नाही. दुर्वास ऋषी म्हणले राजा, माझा अपमान केला नाही, जा तू सत्ता भ्रष्ट होशील आणि दरिद्री बनशील, तुझी सर्व संपत्ती समुद्रात बुडेल. दुर्वासाच्या शापापुढे इंद्र संपत्ती समुद्री बुडे. इंद्र संपत्ती समुद्रात बुडाली आणि राजा भ्रष्ट बनला, सत्ता गेली. आता काय करावं? मग आता संपत्ती समुद्रात बुडाली. त्या काळात त्याला समुद्र मंथन करावं लागलं. आणि समुद्र मंथन करण्यासाठी आधी काही काळाच्या अगोदर, समुद्र मंथनाच्या अगोदर एक सत्ता गेली. त्या काळात यांनी मग बृहस्पतीने त्याचा त्याग केला. इंद्र गुरुचा अपमान करू लागला, साधू संतांचा अपमान करू लागला. मग गुरुनं त्याग केला. दुसरे गुरु केले, विश्वरूपा नावाचे त्वष्टा प्रजापतीचा मुलगा विश्वरूपा, याला गुरुचं स्थान दिलं. आणि त्यावेळेस विश्वरूपानं सांगितलं इंद्राला, तुमचं राज्य तुम्हाला प्राप्त करून देतो, पण नारायण कवचाच्या साह्यानं यज्ञ करा. आणि तो यज्ञ करू लागले. यज्ञ करता करता इंद्रानं आपल्या गुरुची हत्या केली. कशामुळं? विश्वरूपा प्रजापती हे यज्ञामध्ये आहुती टाकायत. ओम इंद्राय स्वाहा, ओम सूर्याय स्वाहा, ओम वरुणाय स्वाहा, ओम दैत्याय स्वाहा. इंद्रानं सांगितलेलं होतं दैत्याला आहुती टाकायची नाही. त्यानं हो म्हणले, दैत्याला आहुती टाकली. दैत्याचं बळ वाढू लागलं. इंद्रानं चुकून ती आहुती पाहिल्या बरोबर आपल्या गुरुचा शिरच्छेद केला. आणि त्यावेळेस ब्रह्महत्या इंद्राच्या पाठीमागं लागली. ब्रह्महत्येचं पातक 1000 वर्ष भोगावं लागलं इंद्राला. पदच्युत झाला 1000 वर्ष. मग तो इकडं तिकडं पळता पळता, कमळाचे फुलं आहेत का त्याच्या मुळ्या असत्या तळ्यामध्ये, त्या मुळ्यामध्ये 1000 वर्ष बसला. तरी ती ब्रह्महत्या 1000 वर्ष वर उभीच होती. पण मोठ्याचं घरानं सपातून जात असते, मोठ्याचं सपातल्या जातं, गरीबाचं सामान्य व्यक्तीचं ताबडतोब रस्त्यावर येतंय. याचं सपादून काढलं, सगळे देवता मिळाले, म्हणले राजा नाही, म्हणले चला त्याची काय करू आपण सजा. कारण जेलमध्ये अडकून निवडून यायलेत. मग जेलमध्ये अडकून निवडून आले त्याला मदत कसं ठेवतंय? करा मुक्त, झाले मुक्त. कसं मुक्त केलं? तर त्याचा ते ब्रह्मदोष जे होता, ब्रह्महत्येचं पातक होतं का? खूप बेजार होत महाराज यायलेत. किती वेळ झाला बाबा, तळमळ असते अंतकरणातले होते. खूप वेळचं पाहिलं मी, पण आता माझाही इलाज नाही, जाऊन पटकन आलो. गोपाल कृष्ण भगवान की जय. ब्रह्महत्येचं पातक लागलेलं ते 4 जणाला वाटून दिलं. पहिला भाग स्त्रियांना दिला, पहिला भाग स्त्रियांना दिला. दुसरा भाग जमिनीला दिला. तिसरा भाग नदीला दिला.
आणि चौथा भाग झाडाला जो डिंक येतो का, डिंक आहे मोठमोठाली झाडाला हे असतात, ते ब्रह्महत्येचं पातक आहे. जमिनीला लोणा येतो ना, हा लोणा ब्रह्महत्येचं पातक आहे. नदीला पावसाळ्यामध्ये पूर येतो, पूर आल्याच्या नंतर जे बुडबुडे येतात, हे ब्रह्महत्येचं पातक आहे. अशा प्रकारे ही 4 विभागणी पातकामध्ये केली. इंद्राला शुद्ध केलं, इंद्र राज्य करू लागला. आणि अशा प्रकारानं नंतर मग मात्र इंद्राच्या हातानं वृत्रासुराचा वध झाला. गोपाल कृष्ण भगवान. चित्र विचित्र वृत्ती, त्याचंच नाव वृत्रासुर. आता वृत्रासुराचा वध इंद्राच्या हातानं झाला, पण काही काही साधना चुकत आहेत पहा. साधना चुकल्यावर कसं होते, आता विचार करा. साधना चुकल्याच्या नंतर हनुमान महाराज, साधना चुकल्यावर कसं होतंय, लय चुकल्यावर कसं होतंय, लय चुकल्यावर कसं होतंय, साधना चुकल्यावर कसं होतंय, ऐका. सम गेल्यावर काय होतंय, सम गेल्यावर काय होतंय. आता ते सम म्हणल्यावर तुम्हाला नाही कळलं.